धाराशिवमध्ये अपुऱ्या पावसामुळे चिंतेत असलेला शेतकरी आता बियाणं न उगवल्यानं त्रस्त झालाय। जिल्हाभरातील शेकडो शेतकऱ्यांचं पेरलेलं बियाणं न उगवल्यानं दुबार पेरणीचं संकट ओढावलंय। धाराशिवच्या काजळा, तेर, वाणेवाडी गावात बियाणं न उगवल्यानं शेतकरी चिंतेत आहेत आणि बियाणं न उगवल्याच्या तक्रारी आल्यानंतर कृषी विभागाकडून पाहणी आणि पंचनामे सुरू आहेत। दोषी कंपन्यांवर गुन्हे दाखल करावेत अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे। मात्र बियाणं न उगवण्याचं कारण वेळेपूर्वी पेरणी आहे की बियाणं सदोष आहे या संदर्भात स्पष्टता मिळालेली नाही। सगळंच खराब निघालंय बी। तर आता पेरून आता आमच्या इथं पेरा येत नाही। आमच्या इथं आता आमच्या इथं जायला आमच्या शेतात जायला रस्ता नाही बरं का। आम्ही पेरू शकत नव्हतो आता आणि आमची पूर्ण नुकसान झालेली आहे। आम्ही कंपनीवाल्याला फोन केला असता त्यांनी काय सांगितलं, तुम्हाला काय करायचे ते करा, आम्ही वरपर्यंत आमचा हात आहे तर तुम्ही आमचं काय वाकडं करू शकत नाही। अमोल रणदिवे यांच्या ODFC कंपनीकडून आम्ही बियाणं घेतलं होतं औदुंबर पाटील यांच्या मार्फत, पण एक ही बॅग उगवलेली नाही। पूर्ण नुकसान झालेलं आहे। पूर्णच्या पूर्ण म्हणजे जवळजवळ माझं 19-20 हजार रुपयाचं बियाणं पूर्ण मातीत गेलं। काही नुकसान पूर्ण नुकसानच झालेलं आहे सगळं।